शॅम्पूचे पॅकेट्स फुटलेले मिळाले, त्यांनी फुटलेले पॅकेट्स दिलेत. ते मी वापरले बघा, सगळे जे डब्यात ठेवलेत, कारण की सगळे फुटले. देतानाच तशी काढताना फाटले असतील ना दुकानवाल्याकडून, त्याने तशाच दिले, चुकून आलेत मला. किचनची पूर्ण क्लिनिंग सकाळी सकाळी मी करते उठल्या, कारण की किचन स्वच्छ असेल ना, कधी कधी काय असतं, रात्रीचं थोडंसं उशिरा वगैरे झालं ना सगळं, तर मग माणूस थकतो करायला ना. आता माझं तुम्हाला थोडंसं ऑर्गनाईज दिसेल ते बघा. मला अजून थोडंसं ऑर्गनाईज करायचं बाकी आहे. मी थोडीशी क्लिनिंग केली होती त्या दिवशी, तर मी विचार केला पहिल्यांदा लावून घेते हे सगळं. ते मग हे सगळं लावून घेतलेलं. हे डबे सगळे ही पाणी फिट केली आणि हे डबे फिट लागले. आणि इकडे थोडंसं केलं आहे, इथे मला लावायचं आहे. हा बरण्या सगळ्या धुतलेल्या आहेत. त्यात थोडं सामान वगैरे भरून ठेवायचं आहे. शक्यतो मी या काचेच्या बरण्यात सगळं ठेवणार आहे. काचेच्या बरण्या आता सँडविचची तयारी सुरू करते. मला बाहेरचा सगळा नजारा दाखवते. खूप सुंदर बाहेर वातावरण आहे. जसं ब्लॅक काय म्हणते मध्ये होतं आहे. माझ्यासाठी सँडविच मी गरम करून घेते. राकेशला गरम केलेलं आवडत नाही. त्याला आवडत नाही म्हणजे काय, खातो तो, पण नाटकं करतो. राकेशला उठवायला गेले होते. सँडविच किती खाणार, 3 खाणार म्हणून सांगितलं मला त्यांनी, 2-3, पण उठला नाही. मी सुद्धा 2 खाणार, तो 3 खाणार, मी 2 खाणार.
आधी नाश्ता करून घेतो नंतर आणतो. टोप बघा किती पांढरा झालाय. आणि आता मध्ये काहीतरी लावलं होतं मी पण लिंबू टाकल्यामुळे बघा. कुकर पण आतमधून पांढरा आहे आणि पाठून टोप लिंबूमुळे. पण आतमध्ये बघा बाहेरून काय एवढा भात आहे. 2 डबे भात आहे. हा एक आहे अर्धा टोप डब्बा, अर्धा डब्बा आणि खालचा पूर्ण डब्बा भरून भात आहे. तर मी आता भात दुसरा लावणार. हा फक्त लावेल माझ्या इलूसाठी. हा भात थोडासा लावते. तो बघा बाहेरून कडे किती घेते. हा जर परत भात मी गरम करते. ही बिर्याणी चिकन बिर्याणी आहे. तर ही भरपूर आहे. तर मी त्याकडे जास्त भात वगैरे लावते. गरज पडली तर संध्याकाळी लावते. शक्यतो लावायची गरजच नाही पडत मला. संध्याकाळची काही गरज नाही.
हॅलो गाईज. ॲक्च्युली आता वाजलेत रात्रीचे 11:30 झाले, 11:30 वाजले आणि आता आम्ही गाई करायला आलो. आपल्याला गाई येते ना. आणि मग अशी एक कांड केलं आहे. बघू दे कुठल्या हाताला झालं होतं. इथे मी जेली बनवत होती तिच्यासाठी. तिने बोट घातलं, आपलं गॅस गरम होता, आपली शेगडीचं बर्नर गरम असतं ना, तिथेच तिने जाऊन बोट लावलं आहे बघा. भाजलं होतं, त्याला मी थोडंसं कोलगेट लावलं. मला हे पाणी लावलं चाललंय. जीभ दाखव. जेली खाल्ली तर ॲक्च्युली जेली बनवली मी आणि जस्ट गॅस बंद केला आणि जेलीचं ते उतरून टोप मी बाजूला ठेवला आणि ही आली लगेच. तिने ते बर्नर गरम होतं आणि त्याला जाऊन असं बोटलेलं. काय ना मस्ती आहे अंगामध्ये, दुसरं काय नाही. मी सांगितलं हात लावू नकोस, जस्ट मी सांगितलं होतं बाळा गरम आहे हात लावू नको. हो बोलली आणि मी तशी फिरले ना कोण मागे फिरल्या ते लगेच जाऊन बोटलं. खूप मस्तीखोर आहे. तर माझा आजचा व्लॉग मी तर इथे एंड करायला आले होते ॲक्च्युली. तर माझा आजचा व्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. प्रयत्न हां काय झालं बोल ना. माझा आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हे वेबरची छान माझा पप्पाच्या माझा छान माझा यूट्यूबचे सोमवार यूट्यूब चॅनल पॅक सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे कलर आता मी वेलून चार्जचे करते. सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनल आता करा. हे यूट्यूब चॅनल ही हे यूट्यूब चॅनल हे आपण खूप यूट्यूब माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय. सबस्क्राईब करा. यूट्यूब 5 याच्या चला फायनली ठेवते. बस झालं आजसाठी एवढं.